तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर. तर आज देवाचा उत्सव आहे मोठा, म्हणजे आपल्या गांगरे ग्रामदेवतेचं आगमन आहे आज आपल्या गावात. ज्या नवीन रूपे आपण घडवल्यात त्यांचं आज आगमन आहे. तर त्यासाठी आज आम्ही निघालो आहे. ती पूर्ण यात्रा, ती पूर्ण मिरवणूक पूर्ण चिपळूण शहरातून आपल्या गांगरे गावातपर्यंत असणार आहे. तर त्या यात्रेचा सोहळा आज आपण पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढं दाखवता येईल, म्हणजे पूर्णपणे किती मजा येते, किती काय होतं आहे ते आता बघूया आपण ह्या व्हिडिओमधून. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि ही मागे जी आम्ही रांगोळी काढली आहे ती रात्रभर जागून काढली आहे आणि 1-2-3 वाजले असतील रात्रीचे. त्यानंतर मग सकाळी लवकर उठून तयारी केली आहे आणि आता गाड्यात आपल्या गांगरे गावातून तर निघूया. सगळे खाली जमा झाले आहेत, आता गाड्या वगैरे येतील. मग सगळे आपल्या ज्या कोणत्या गाडीमध्ये जे असतील, महिलांची वेगळी असेल किंवा पुरुषांची वेगळी असेल, त्याप्रमाणे बसून मग आपण चिपळूण शहरात जाऊ, आपल्या तालुक्याला. मग तिथून आपल्या देवांच्या रूपी वाजत गाजत आपल्या गांगऱ्या गावात आणू. तर हा सोहळा कसा होतं आहे ते तुम्हाला दिसेलच या व्हिडिओमधून. तर चला. तर ह्या सोहळ्यासाठी मुंबईवरून खास चाकरमानीसुद्धा आले आहेत आणि खाली सगळी गावातली माणसं जमा झाली आहेत. आणि आता बस येईल थोड्याच वेळात. सगळ्या बस वगैरे सकाळी आल्या आहेत. आता चाकरमानी पण आलं सकाळी, लवकर आला. माझा मामा पण आला सकाळी 5 वाजता आला. आता आराम केला. मग आता तो पण आहे खाली. ही सगळी माणसं आपली गावातली वाट बघतात बसची आणि आतुरता आहे त्या सोहळ्याची. आपल्या तर आता बस आल्यात आणि थोड्याच वेळात सगळी माणसं जमा झाली का हळूहळू बस सोडतील आपल्या चिपळूण तालुक्यात जायला. तरी आमची सीमा इथं पण काल आम्ही रांगोळी काढलेली आणि गाड्या सोडतात आता. तर आता आपण चिंचनाक येत आहोत. चिपळूणमध्ये चिंचनाका हे ठिकाण आहे. तिथे आपल्या श्री भैरी वाघजाई देवीच्या रूपी, म्हणजे आपल्या ज्या ग्रामदेवता आहेत त्यांच्या रूपी घडवायला दिलेल्या. तर आता तिथे पालखी आहे आणि त्या पालखीत रूपी ठेवून पालखी सुंदर अशी सजवून ती सरळ सतीवर जाईल. सतीवर श्री सदानंद चव्हाणजी यांचा निवासस्थान आहे, तिथे जाईल. आणि मग तिथून आपली जी ग्रामदेवतेची मिरवणूक आहे तिथून सुरुवात होईल. तर आता जाऊया, बघूया पालखी कशी सजवतात ते.
हो असं काय ठेवलंय असंच पाहिजे कोणत्या पण सुविधा घेते त्या बघितलं गाड्याची आठवण तर आता आम्ही सती इथे पोचलो आहोत. सती इथे संभाजीनगर इथे पोचलो आहोत. तर सती हे चिपळूणमधीलच एक ठिकाण आहे. तिथे श्री सदानंद चव्हाणजी यांचं निवासस्थान आहे. तिथे आता पालखी जाईल आणि मग त्यानंतर मग आपल्या पालखीची मिरवणूक इथून सुरू होईल. ते इथून ते आपल्या गांगरे गावापर्यंत.
तर हे आहे श्री सदानंद चव्हाणजी यांचं चिपळूणमधील निवासस्थान. तर चिंचनाका चिपळूणमधील जो चिंचनाका आहे तिथे आपल्या रूपी घडवलेल्या, तर तिथून रूपी पालखीत बसून आणि पालखी सुंदर प्रकारे सजवून पालखी सरळ सती इथे आणण्यात आली आहे. चिपळूण इथे सती ठिकाण आहे, तर तिथे आणण्यात आली आहे आणि तिथे सती इथे श्री माननीय सदानंद चव्हाण जी यांच्या घरी पालखी आणली गेली आहे आणि ते सर्वजण विश्राम करतात आणि थोड्या वेळातच जेवणाची सुरुवात होईल आणि मग जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने तिथून आपल्या गांगरे गावापर्यंत वाजत गाजत अशी देवाची मिरवणूक काढण्यात येईल. तर आता बघूया, तर थोड्या वेळात थोडा विश्राम करून सगळे जेवायला सुरुवात करतील आणि त्यानंतर मग आपल्या देवाची पालखी वाजत गाजत आपल्या गांगरे गावात नेण्यात येईल. तर चिपळूण येथे चिंचनाका येथे आपल्या ग्रामदेवताच्या रूपी घडवण्यासाठी दिलेल्या, तर आपण गांगड्यातून निघालो आणि थेट चिंचनाका येथे येऊन थांबलो. तर तिथे आपली पालखी अगोदरच सजत होते, तुम्ही बघितलं असेल या व्हिडिओमध्ये. तर रूपी आतमध्ये पालखीमध्ये ठेवलेल्या आणि पालखी सुंदर अशी प्रकारे सजत होते आणि मग ती पालखी सजून झाल्यानंतर वाजत गाजत चिपळूण येथे सती या ठिकाणावर आता पालखी आणली आहे आणि सती या ठिकाणावर श्री माननीय सदानंद चव्हाणजी यांचं निवासस्थान आहे. तर तिथे त्यांनी भला मोठा सभामंडप बांधला आहे भाविकांसाठी आणि जे दर्शनासाठी येतील आणि आपल्या गावकऱ्यांसाठी सुद्धा. आणि इथे जेवणाची आणि
विश्राम करण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे त्यांनी. आणि आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. आणि पालखी कशी नाचवली आणि कशी वाजत गाजत चिंचनाका ते सती इथपर्यंत कशी आली तुम्ही आतापर्यंत बघितलं असाल. आता हीच आपली जी पालखी आहे ती सतीपासून ते गांगरेपर्यंत अशीच वाजत गाजत मिरवणुकीत खेळत पालखी आपल्या गांगरे गावाला आपल्याला घेऊन जायचे. तर आता ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा. पुढे अजून खूप मजा येणार आहे. आणि पालखी कशी नाचवतात ते तुम्ही बघितलंच थोडक्यात. आता पुढे जाऊन सानेवर सुद्धा पालखी नाचवणार आहेत. आणि आता जेवण वगैरे झाले, सगळे आराम करत आहेत. आणि आता थोड्या वेळात मिरवणुकीला पुन्हा एकदा सुरुवात होईल.